नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला खूपच जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. म्हणजे तुम्ही विचारही केला नव्हता. ऋषीच्या समोर सत्य आलेलं आहे. ऋषीला समजलंय की ह्या सगळ्या गोष्टी करणारी, कमळीला टॉर्चर करणारी नयनतारा आहे. म्हणून ऋषीने जे काही पाऊल उचललेलं आहे ते मात्र खूप भयानक असं आहे. ऋषीने घरी आल्यानंतर जेव्हा नयनतारा टूरला गेलेली असते, टूरवरून नयनतारा जेव्हा येते तेव्हा ऋषीने तिला जाब विचारायचं ठरवलेलं आहे. आणि ऋषी तिला विचारतो की आई, तू हे सगळं काय केलंयस? तू कमळीला या सगळ्या भाषेत का बोललेला आहे? तू माझ्या प्रेमाची किंमत पैशात केली. म्हणजे ती मान्य आहे मला गरीब आहे, पण गरीब असली तरी ती स्वाभिमानी आहे. तिच्या स्वतःचा सगळा खर्च ती स्वतः करत असते, सगळ्या गोष्टी स्वतः मॅनेज करते. आणि तू तिला माझ्या प्रेमाची किंमत विचारली, मला सोडून जायची किंमत विचारलेली आहे. तेव्हा मात्र नयनतारा म्हणते, मी म्हणते ना तेच खरंय. ही मुलगी जी आहे ना ती भांडणं लावणारीच आहे. हेच आता खरं चाललेलं आहे. जेव्हा हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र ऋषीचा पारा चढतो. ऋषी म्हणतो, आई बाद झालं, आतापर्यंत खूप ऐकून घेतले, पण यापुढे कमळीच्या बद्दल एक शब्दही ऐकून घेणार नाही. असं म्हणत ऋषीने आता ज्या पद्धतीने आता नयनताराच्या समोर कमळीची बाजू घेतलेली आहे त्यावरून तर नयनताराच्या शिट्ट्या वाजलेल्या आहेत. हे सगळं कशा पद्धतीने होणार आहे ते आपण डिटेलमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. इकडे आपल्याला पाहायला मिळतं की कमळीला आता नवीन नोकरी मिळालेली आहे आणि कमळी मात्र विचार करत असते. कमळी म्हणत असते की आता त्या ठिकाणी कबड्डी कोच हवा आहे त्या शाळेमध्ये, म्हणून कमळी तिथे आता गेलेली होती. पण तिथे गेल्यानंतर कमळीच्या समोर वेगवेगळ्या गोष्टी येऊ लागतात आणि कमळीला कळतच नाही आहे की काय करू नक्की, ह्या सगळ्या गोष्टी कशा सोडवू मी, हा एकच प्रश्न तिच्या पुढे पडलेला असतो. कारण तिथं असलेली मुलांची भांडणं हे सगळं पाहिल्यानंतर खरं तर तिला धक्काच बसलेला आहे. हे सगळं कसं करायचं आणि तिथं जी भांडणं असतात ती भयानक अशी भांडणं असतात. कमळी म्हणत असते की हे कसं सोडवायचं आहे, नक्की काय आहे हे सगळं. जेव्हा कमळी हे सगळं बोलत असते तेव्हा मात्र कमळीला ते जे हेड आहेत तिथल्या शाळेचे ते सांगू लागतात की ही मुलं अशीच आहेत. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी चुकीच्याच पद्धतीने चाललेल्या आहेत आणि हे सगळं जे काही घडत आहे ते मात्र विचित्र असं आहे असं ते सांगत असतात. म्हणजे मी तुम्हाला घाबरवत नाही आहे, पण बघा आता तुम्ही बघितलं ना मुलं ज्या पद्धतीने वागत आहेत, बोलत आहेत, त्यावरून तर हेच स्पष्ट होत आहे. तेव्हा मात्र कमळी म्हणते की काही हरकत नाही आहे. इकडे आता सतीशला ऑफिसमध्ये जो काही गोंधळ रोहितने घातलेला आहे त्या गोष्टी कळलेल्या असतात आणि सतीश मात्र रोहितला म्हणत असतो की आजची बोर्ड ऑफ डिरेक्टरची मीटिंग कशी झाली. तेव्हा मात्र हे सगळं जेव्हा घडत आहे तेव्हा मात्र आता ऋषी शांतच राहतो. ऋषी बोलायला सुरुवात करणार तेवढ्यात सतीश म्हणतो की ऋषी मला तुझ्याकडून नाही ऐकायचं. सतीश मला तुझ्याकडून ऐकायचंय. सतीश म्हणतो की हो, खूप छान पद्धतीने झाली. तेव्हा सतीश म्हणतो की ऋषी त्या मीटिंगला का नव्हता. तेव्हा ऋषी बोलणार तेवढ्यात पुन्हा त्याला थांबवलं जातं. तेव्हा सतीश म्हणतो की सांग रोहित, ऋषी त्या मीटिंगला का नव्हता आणि तू ज्या पद्धतीने वागलेला आहे ते पूर्णपणे चुकीचं आहे. ती गोष्ट मला अजिबात पटलेली नाही. त्यावरती मात्र इकडे आता ऋषीने उत्तर दिलेलं असतं की बाबा जाऊ दे ना, कशाला एवढं लक्ष देतो. तेव्हा मात्र सतीश म्हणतो की नाही ऋषी, या सगळ्या गोष्टी मला कळल्या पाहिजेत. कारण या सगळ्या मागे काय चाललंय, नक्की गोष्टी कशा पद्धतीने घडतात, ह्या सगळ्या गोष्टींचा अंदाज मला आला पाहिजे असं ते सांगत असतात. तेव्हा ऋषी म्हणत असतो की बाबा जाऊ दे, एवढं काही मॅटर नाही करत आहे. असं म्हटल्याबरोबर इकडे तिथे राधिका सुद्धा आलेली असते, सगळेजण तिथं असतात. तेव्हा सतीशला खूप राग आलेला असतो कारण सतीशला समजलेलं असतं की त्याला रोहितने ऋषीला ऑफिसमधून हाकललेलं होतं, बोर्ड ऑफ डिरेक्टरच्या मीटिंगमधून जायला सांगितलेलं होतं आणि त्यामुळे हे सगळं झालेलं आहे. हे ऐकल्यानंतर मात्र आता धक्का बसलेला असतो आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र इकडे रोहित म्हणत असतो की बाबा आईने जे सांगितलेलं आहे तेच मी सगळं फॉलो करत आहे. आणि जेव्हा हे सगळं घडत असतं तेव्हा मात्र बाबा स्पष्टपणे सांगतात की हे बघ, तुझं जे काय चाललेलं आहे ते मला कळलेलं आहे, पण ह्या सगळ्या गोष्टी ज्या चाललेल्या आहेत त्या चुकीच्या पद्धतीने चाललेल्या आहेत, ते मला अजिबात पटलेलं नाही. त्यामुळं रोहित इथून पुढे सांभाळून आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा घडत असतं
तेव्हा मात्र आता ऋषी बाहेर येतो. कमळी बाहेर विचार करत असते. तिला आठवत असतं की जॉब तर मिळालेला आहे, आता मी उद्याच ॲडव्हान्स पेमेंट घेईल आणि बाकीच्या गोष्टी क्लिअर करेल. कारण हे सगळं करणं गरजेचं आहे. कारण ज्या पद्धतीने हे सगळं चाललेलं आहे त्यावरून हे क्लिअर होत आहे की या सगळ्याला कुठेतरी काहीतरी आळा बसला पाहिजे. कारण नयनतारा जे बोललेले आहे ते सगळं तिला आठवत असतं. तेव्हा ऋषी तिला विचारतो की काय झालं. जेव्हा मात्र ऋषी विचारत असतो की कमळी काय होतंय, कमळीचा हात हातात घेतलेला असतो आणि तो तिच्याशी बोलत असतो. तिला म्हणत असतो की बोल, काय झालंय प्रॉब्लेम नक्की, काय एवढी तू डिस्टर्ब आहे, कशामुळं ते मला कळू तरी दे. तेव्हा कमळी म्हणते नाही ऋषी सर, काही नाही आहे. कारण काही गोष्टी असतात ना, म्हणजे आता माझं ते जॉबचं झालं, तुम्ही मला सांगितलं होतं ना, तिथं मी गेलेले होते. तर तिथे माझं बोलणं झालेलं आहे आणि होऊन जाईल तिथलं कामाचं. म्हणजे त्यांनी मला कबड्डीसाठी कोच म्हणून त्यांना हवं होतं ना, तर त्यासाठी त्यांनी सिलेक्ट केलं. ऋषी म्हणतो अरे वा. आता कमळीने ठरवलेलं सुद्धा आहे की एकदा का जॉबचं फायनल झालं की मग ऋषी सरांच्या घरून आपण जायचं आणि ॲडव्हान्स पेमेंट घ्यायचं, रूम घ्यायची आणि त्याचबरोबर आईचा MRI पण करायचा आहे, तेही करून घ्यायचं असं कमळीने ठरवलेलं असतं. इकडे ऋषीला थोडं शंकास्पद वाटतं. कारण ऋषी जेव्हा कमळीला म्हणतो की आता जरी तू गेलीस तरी तुला पुन्हा याच घरात यायचं आहे, तेव्हा कमळी म्हणते हो, पण परत नयनतारा मॅडम जोपर्यंत ॲक्सेप्ट करणार नाही तोपर्यंत नाही. ऋषी म्हणतो काय झालं कमळी, आई काय बोलली आहे का, नक्की प्रॉब्लेम काय आहे. तेव्हा कमळी म्हणते की नाही, काही नाही झालेलं. ऋषीचं असं म्हणणं असतं की काय झालं एकदा बोलून दाखव, पण कमळी काहीच बोलत नाही. इकडे कमळीच्या बाबतीत ऋषीला संशय आलेला असतो. नक्कीच असं काहीतरी घडलंय, जी गोष्ट माझ्यापासून लपवली जाते. मग ऋषी तिला विचारू लागतो. तिला विचारत असतो की काय झालंय बोल एकदा. तू जोपर्यंत स्पष्टपणे गोष्टी बोलणार नाही तोपर्यंत कळणार नाही, असं ऋषीचं म्हणणं असतं. आणि तेव्हा कमळी शांतच राहते. ऋषी निंगीकडे जातो. निंगीला विचारतो निंगी काय झालंय, आई काय बोललेली का, म्हणजे आई आता गेली ना त्याच्या आधी कमळी आणि आईची भेट वगैरे काही झालेली का. तेव्हा निंगी सांगू लागते की हो ऋषी सर, काल जेव्हा नयनतारा मॅडम जाणार होत्या ना, त्यांनी कमळीला बोलावून घेतलेलं होतं. ऋषीला कळतं की काय प्रॉब्लेम झालेला आहे. ऋषी म्हणतो काय. तेव्हा निंगी सांगू लागते की हो, कमळीला त्यांनी बोलावून घेतलेलं होतं आणि त्या कमळीला काहीतरी बोललेले आहेत. तेव्हापासून कमळी डिस्टर्ब होती. तेवढ्यात राधिका तिथे येते आणि राधिका सांगू लागते की अरे ऋषी, आई ना चुकीच्या पद्धतीने बोललेले आहेत. आई तिला ना पैशाबद्दल बोलत होत्या. ऋषी म्हणतो काय, आई पैशाबद्दल बोलत होती. ऋषीला कळतच नाही आहे हे सगळं काय चाललं आहे. इकडे विजेता क्लासेसवाल्याने MR क्लासेस बंद पाडलेत. कारण त्याचं असं म्हणणं आहे की माझेच क्लासेस चालले पाहिजेत. MR क्लासेसमध्ये मुलं वाढलेली होती, छान त्यांचा खप होता, पण त्या माणसाची बदनामी करून ते क्लासेस स्वतःच्या ताब्यात घेतलेले आहेत. हे रितेश सर देशमुख यांनी केलेलं आहे. तर इकडे ऋषीला आता जेव्हा या सगळ्या गोष्टी कळतात तेव्हा ऋषी येतो आणि नयनतारा आलेली असते. तिला विचारतो. कमळी तर आता निघून गेलेली असते, कमळी तर घरी नसतेच. ऋषी विचारतो आई हे सगळं काय चाललंय तुझं, तुला माहिती आहे का तू काय केलेलं आहेस. तेव्हा ती म्हणते मी काय केले आता. तेव्हा तो म्हणतो की तुला आठवत नसेल तर बघ, तू कमळीला काय बोललीस. तू कमळीसोबत जेव्हा डील करत होती तेव्हा तू माझ्या प्रेमाची किंमत केली, कळतंय का तुला, तुला माहिती आहे का तू काय करून बसली असते. असं म्हणत ऋषी तिला जाब विचारत असतो. आणि त्याचबरोबर ऋषी विचारू लागतो की मला कळलं पाहिजे हे सगळं काय आहे आई, ह्या सगळ्याचा अर्थ काय आहे, तू असं का वागतीस, तू आधी अशी नव्हतीस, मग या सगळ्या गोष्टी का घडलेल्या आहेत, असे प्रश्न नयनताराला तो विचारत असतो. तेव्हा नयनतारा म्हणते की ती मुलगी मला नाही आवडत आहे, ती मुलगी मला नको आहे तुझ्या आयुष्यामध्ये, म्हणून मी हे सगळं केलेलं आहे. ऋषी म्हणतो आई बाद झालं, तुला माहिती आहे ना माझं कमळीवरती प्रेम आहे आणि कमळीसाठी काहीही करायची माझी तयारी आहे, तुला माहिती आहे. त्यामुळं तू बघ, विचार कर, प्रत्येक वेळेस चुकीचं डिसिजन घेऊ नकोस. कारण तुलाही माहिती आहे की गोष्टी कशा होत आहेत आणि काय केल्या जात आहेत. तुला जर का असंच वाटत असेल माझ्या प्रेमाची तू पैशामध्ये किंमत करणार असेल तर त्याला काही अर्थ नाही आहे. मला असं वाटतंय की आपल्या दोघांमधलं नातं संपलेलं बरं. तेव्हा नयनतारा म्हणते काय बोलतेस तू त्या दीड जमडीच्या मुलीसाठी. ऋषी म्हणतो हेच चुकतंय तुझं, प्रत्येक वेळेस गरिबांना कमी लेखायचं, त्यांच्याशी चुकीच्या पद्धतीने वागायचं. वहिनीशी सुद्धा तू तशीच वागत गेली. तुमचा स्टेटस, तुमच्या सगळ्या गोष्टी आणि त्याचबरोबर या सगळ्या गोष्टी जेव्हा घडलेल्या असतात तेव्हा मात्र नयनतारा म्हणत असते ऋषी काय बोलतो हे सगळं. तेव्हा ऋषी म्हणतो की आई तुला चांगलंच माहिती आहे की मी काय बोलतोय आणि कशासाठी हे सगळं बोलतोय. तुला माहिती नसेल तर लक्षात घे, कारण कमळीवर माझं जीवापाड प्रेम आहे. मी कमळीशिवाय दुसरं कोणाचा कसलाच विचार करू शकत नाही.
त्यामुळं तू हे सगळं जे काही बोलणं तुझं चाललेलं आहे ना ते बंद कर, असं ऋषीने तिला सांगितलेलं आहे. इकडे कमळीला मात्र धक्का बसलेला असतो. कमळी म्हणत असते, काय झालं, हे सगळं माझ्यामुळं असं घडायला नको आहे. हा विचार कमळीच्या डोक्यात सुरू झालेला आहे. ऋषीने स्पष्टपणे नयनताराला सुनावलेलं आहे आणि पुन्हा माझ्या आणि कमळीच्या मध्ये यायचं नाही अशी सुद्धा सक्त ताकीद दिलेली आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.